गुढी उतरवल्यानंतर आपल्याला हे एक काम नक्की करायचं आहे। गुढीला लावलेल्या वस्तूंचा एक उपाय करायचा आहे। अगदी महत्त्वाची माहिती आहे आणि खूप प्रभावी आणि अगदी सोपा असा हा उपाय आहे। हा जर उपाय तुम्ही केला तर वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कशाचीही कमी पडणार नाही। घरामध्ये भरभरून सुख येईल। आजार, त्यानंतर दुःख, अडीअडचणी, संकट हे सगळे दूर निघून जातील। कारण ही वस्तूच इतकी प्रभावी आहे की ती आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे त्याचा चांगला प्रभाव जो आहे तो घरामध्ये पडतो, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते आणि मग आपल्या घरातले दुःख, अडीअडचणी पळून जातात। तर गुढी उतरवल्यानंतर त्याला लावलेल्या प्रत्येक वस्तूचं काय करायचं, गुढी किती वाजता उतरवायची, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते आणि 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी बरेचसे लोक नवीन कामांची सुरुवात करतात, नवीन वस्तू घेतात, सोनं खरेदी करतात, गाडी बुक करतात, घर बुक करतात। आपल्या यथाशक्तीने आपण कुठलंही छोटं मोठं काम बिनधास्तपणे या दिवशी सुरुवात करू शकतो, कारण हा दिवसच मुळात खूप प्रभावी आहे आणि या दिवसापासून कोणत्याही कामाची सुरुवात केली तर त्यामध्ये अडचणी, संकट येत नाही। ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही कामाची तुम्हाला काहीतरी सुरुवात करायची असेल तर तुम्ही अगदी डोळे झाकून केली तर ते काम जे आहे ते त्या कामामध्ये तुम्हाला यशच मिळेल। आता दुसरी गोष्ट म्हणजे गुढी कधी उतरवायची, तर बघा, गुढी कशी उभारायची या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे, पण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आहे तर त्यामुळे मी परत एकदा सांगते। शक्यतो 12 वाजता आपण जेव्हा आपल्या घरामध्ये केलेला स्वयंपाक असतो तो गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर गुढी जी आहे तर ती आपण उतरवू शकतो। काही ठिकाणी जसं गाव बदलला, वेश ओलांडले की थोड्याफार रूढी बदलतात, काही ठिकाणी 4-5 वाजता उतरवली जाते। पण आमच्याकडे जी पद्धत आहे आणि मुळात शक्यतो 90% लोक तेच करतात की दुपारी आपण जेव्हा गुढीला नैवेद्य दाखवतो तर त्यानंतर गुढी जी आहे तर ती आपण खाली घेत असतो, गुढी उतरवत असतो। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर सगळ्यात पहिले बघा, महत्त्वाचं म्हणजे गुढी जेव्हा आपण खाली घेतो तर ती आपल्याला देवांच्या समोर ठेवायची आहे, असं झोपवून ठेवायची आहे पाटावर। ठीक आहे, म्हणजे गुढीचा जो तांब्याकडचा भाग आहे तो आपल्याला पाटावर ठेवायचा आहे। त्याला परत हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, गुढीला नमस्कार करायचा आहे, स्वामींचं स्मरण करायचं आहे, कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि हे येणारं वर्ष माझ्यासाठी अगदी सुखाचं, समृद्धीचं जाऊ देत अशी प्रार्थना करायची आहे। आता गुढीला आपण जी साडी लावली होती किंवा जे वस्त्र लावलं होतं तर ते तुम्ही स्पेशल गुढीसाठी दरवर्षीसाठी ते बाजूला ठेवा, म्हणजे ते तुम्ही इतर कामांसाठी वापरू नका। किंवा जर दरवर्षी तुम्हाला गुढीला नवीन वस्त्र लावायचं असेल तर ते वस्त्र तुम्ही वापरू शकता, ती साडी तुम्ही वापरू शकता। तांब्या वगैरे या गोष्टी आपण परत आपल्या वापरासाठी घेऊ शकतो। यानंतर गुढीला जे फूल वगैरे लावले होते आपण तर ते आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहे। यानंतर साखर गाठीची माळ, ती आपल्याला प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायची आहे। ती खूपच गोड असते त्यामुळे कधी कधी खाणं शक्य होत नाही, मग आपण जेव्हा चहा वगैरे ठेवतो तर त्यामध्ये सुद्धा आपण साखर म्हणून तिचा वापर करू शकतो। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाला लावला होता तर तो पाला आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण लॉकर किंवा कमवलेलं काही आपण ठेवत असतो, ड्रॉवर असेल किंवा लॉकर म्हणू शकतो, त्या ठिकाणी थोडासा तो पाला ठेवायचा आहे। जिथे आपण धान्य भरून ठेवतो, तांदूळ म्हणा, गहू म्हणा, त्या ठिकाणी आपल्याला तो थोडासा पाला ठेवायचा आहे। यानंतर तुमचा छोटा मोठा काही उद्योगधंदा असेल तर तिथे गल्ल्याच्या ठिकाणी पण आपल्याला तो थोडासा पाला ठेवायचा आहे। बघा, कडुलिंबाचे किती फायदे आहेत। सायंटिफिकली पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये कडुलिंबाचा वापर केला जातो आणि कडुलिंब जे आहे ना तर ते नकारात्मकता जी आहे तर ती दूर ठेवतं। आपण बऱ्याच ठिकाणी बघा, जेव्हा काही लग्न वगैरे असतात तर त्यावेळेस सुद्धा कडुलिंबाचे जो पाला आहे तर तो सुद्धा दाराला लावला जातो। यासोबत बऱ्याचशा वेळेस आपण दाराला लावलेल्या आपण कडुलिंबाच्या फांद्या पण बघितलेल्या असतील। कडुलिंब जे आहे तर त्यामुळे घरामध्ये रोगराई वगैरे येत नाही, आजारांपासून रक्षण होत असतं आणि कडुलिंब जे आहे तर ते नकारात्मकता जी आहे तर ती दूर ठेवतं। सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी कडुलिंबाचा पाला जो आहे तो आपल्याला जवळपास ठेवला पाहिजे। तर त्यामुळे तुम्हाला उद्या नक्कीच गुढी उतरवल्यानंतर कडुलिंबाचा जो पाला आहे तो सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि भरपूर तुम्ही असं चांगलं पूर्ण ते एक जी छोटी फांदी असते तर ती तुम्ही पूर्ण ठेवली तरी सुद्धा चालेल। ते वाळून जातात, त्याचा नंतर वास वगैरे किंवा ते असे कुजतात वगैरे असं काही नाही, फक्त ते वाळून जातात। तर बघा, सांगितलेल्या ठिकाणी ठेवा। आपल्या धनधान्यामध्ये वाढ होत असते, पैशाची कधीही कमतरता भासत नाही। आपण जे कष्ट करतो तर त्याचा आपल्याला परफेक्ट जो मोबदला आहे तर तो मिळतो, ज्यासाठी आपण नेहमी झटत असतो। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपण जेव्हा सकाळी गुढी उभारू तर त्याच्यानंतर महिलांनो, दादांनो सगळ्यांना विनंती आहे, न विसरता लाल पिवळ्या पोटलीचा उपाय करा। ती पोटली तुमच्यापर्यंत वेळेपर्यंत पोहोचली नसेल तर तुम्ही पुढच्या आठवड्यात सुद्धा बुधवारी किंवा गुरुवारी तो उपाय करू शकतात किंवा अक्षय तृतीया आहे, कारण ही पण वर्षाची सुरुवातच आहे। 10-15 दिवस इकडे तिकडे होतील, पण
वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये तरी तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. पोटली जी आहे तर ती तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्या त्यांकडून तुम्हाला ती पोटली मिळून जाईल. पोटलीचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की बघा. धनधान्य समृद्धीकारक अशी ही लाल पिवळी पोटली आणि आपल्याला आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी ही जी पोटली आहे ही आपल्याला आपल्या घरामध्ये किचनमध्ये आणि हॉलच्या मुख्य दरवाजाच्या वरती आपल्याला ही बांधायची असते. तर बघा, उद्या नक्कीच गुढी उतरवल्यानंतर तुम्ही ही कामे कराल आणि याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि न विसरता न कंटाळा करता हे जर उपाय केले तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. तर सांगितलेली माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.